नमस्कार मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काही जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांचा प्रश्न होता की तुम्ही तुमच्या शेतात कोणती पिके लावता. तर मित्रांनो, मी पण एक शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे मी या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी गावात आहे मित्रांनो. सुभाषवाडी गावाचा आहे. तर मित्रांनो, मी कोणती पिके लावतो तुम्ही हे बघू शकता की मी आज स्वतः माझ्या शेतात आहे. हे कापूस आहे आणि तिथं मागे तूर लावलेली आहे आणि गवार. अशा 3 प्रकारची पिके मी यावर्षी माझ्या शेतात घेतली आहे. ही खरीपातील पिके आहे. रब्बीमध्ये बाजरी, ज्वारी असे साधारण जी पिके असतात ती आम्ही घेतो, कारण की इकडे पाण्याची जी कमतरता आहे ती खूपच प्रमाणात आहे. केळी, ऊस किंवा अन्य दुसरे जे पीक आहे हे घेण्यासाठी एवढं पाणी इकडे नाही आहे. तर मित्रांनो, मी पण तुमच्यासारखाच एक सामान्य कुटुंबातील शेतकरी आहे आणि माझा अनुभव जेवढा आहे तेवढ्या अनुभवातून मी व्हिडिओ बनवत असतो. आणि तुम्ही जशी फवारणी करता तशीच फवारणी माझ्या अनुभवातील असलेले औषध हे सांगून, मटेरियल, खत हे सांगून शेतकऱ्यांना मी सांगत असतो मित्रांनो. तर मी सुद्धा कपाशी लावलेली आहे. इथं ही कपाशी आहे, तुलसी सीड्स कंपनीची कबड्डी कपाशी आहे मित्रांनो. मित्रांनो, अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सर, आम्ही कपाशी हाईट कुठपर्यंत वाढवावी. तर मित्रांनो, जमीन पाहून आपण कपाशीची हाईट ठेवावी. चांगली भारी जमीन जर असेल तर त्याच्यामध्ये न खत टाकतासुद्धा कपाशीची हाईट चांगल्या प्रकारे वाढून जाते. चांगली जमीन असल्यामुळे त्याच्यामध्ये अन्नद्रव्य, मूलद्रव्य वगैरे खूप चांगले असतात. आणि दुसरं, हलकी जर जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा करून त्यांची हाईट आपल्याला वाढवावी लागते. कधीकधी फवारणीच्या स्वरूपातून सुद्धा आपण त्यांची हाईट वाढवू शकतो. मित्रांनो, एक साधारण कापूस जी आहे त्याची हाईट किती असली पाहिजे. तर मित्रांनो, साधारण कापसाची हाईट ही 4.5 ते 5 फुटापर्यंत असली पाहिजे जास्तीत जास्त. त्यापेक्षा वर नको माझ्या मते, कारण की त्यापेक्षा वर गेल्याने ती वेचण्यास पण सोयीस्कर होत नाही. 5 फुटापर्यंत चांगल्या प्रकारे वेचण्यास पण सोयीस्कर असते. आणि खूप फुलं, पाते, बोंड या 5 फुटा किंवा 4.5 फुटांपर्यंत कपाशीला असतात. तर मित्रांनो, अजून एक असा प्रश्न उद्भवतो की कापूस जे आहे ती लावल्यानंतर किती फुटापर्यंत असेल तेव्हा त्यांचं पाते लागण्यास सुरुवात होते किंवा पाते लागण्यास सुरुवात झाली पाहिजे. तर मित्रांनो, साधारणतः 1.5 फुटापर्यंत जेव्हा तुमची कपाशी होईल तेव्हापासून हळूहळू त्यांना पाते लागण्यास सुरुवात होते आणि 2 फुटापर्यंत कैऱ्या पण येण्यास सुरुवात होऊन जातात. कैऱ्यांचं हळूहळू वाढत चालता. तर मित्रांनो, एकंदरीत आपण जे हे सर्व आहे, कापसाची वाढ एकदम पण करून चालणार नाही, कारण की खूप जास्त खत टाकलं, युरिया टाकला तर युरियाने सुद्धा कपाशी वाढते. आणि एकदम झपाट्याने कपाशी वाढून त्याला बोंड पातं येण्यास एकदम तुटवडा भासतो मित्रांनो, कारण की त्याला बोंड पातं येत नाही, त्यांची फक्त वाढच होत राहते. पूर्ण एनर्जी, पूर्ण खतांची जी ताकद आहे ती फक्त वाढीमध्ये चालली जाते. त्याला फुलं, पातं वगैरे येत नाही. जशी कपाशी 180, 160, 170 दिवसाची असते, त्याच प्रकारे वेगवेगळ्या कपाशीच्या जातीवरून त्यांची आयुर्मान असते की 160 दिवसाची आहे, 170 दिवसाची आहे. तर त्यांच्या कपाशीच्या नॅचरल प्रोसेसने जर आपण त्यांना वाढू दिलं, नेमका खत टाकला वगैरे, जास्त संजीवकी दिली नाही, बाहेरून त्यांना वाढण्यासाठी काही औषधं वगैरे आपण टाकली नाही, फक्त जे आपण साधारण रेग्युलर टाकतो, सरळ खत टाका, कंपाऊंड खत टाका, कोणत्याही प्रकारचे आपण खत टाकले तरी चालतील. पण त्यांना एकदम जास्त प्रकारे आपण हाईट वाढवायचीच आहे आणि त्याला आपण खूप सारे खत देऊन टाकू, एकाच वेळेस फवारा मारून देऊ, संजीवके टाकून देऊ. तर असं न करता आपण त्यांना एक नॅचरल ग्रोथमध्ये त्यांना वाढू द्यावी, कारण की नॅचरल ग्रोथमध्ये वाढल्यानंतर ते कीड जे असतात त्यांना पण प्रतिबंधक शक्ती निर्माण करते. चांगल्या प्रकारे त्यांच्या पानांचा कलर असतो, चांगल्या प्रकारे त्यांना फुलं, पाते, बोंडे असतात. फुलं, पाते, बोंड गळण्याचे प्रमाण पण कमी असते ते नॅचरल वाढल्यामुळे.
कारण की त्यांच्यामध्ये तेवढी ती प्रतिकारशक्ती तयार झालेली असते मित्रांनो झाडामध्ये. आता मित्रांनो, एक शेतकऱ्याचं असं पण क्वेश्चन होता की सर आपण कोणते कीटकनाशक फवारले पाहिजे. मित्रांनो, असे आपण जर पाहिले तर 2 प्रकारचे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. एक आहे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड म्हणजे स्पर्शीय कीटकनाशक, आणि दुसरा आहे सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशक. ह्या दोघं कीटकनाशकांचा जो मोड ऑफ ॲक्शन आहे, कार्य करण्याची जी पद्धत आहे, ही दोन्ही वेगवेगळी आहे. जे स्पर्शीय असतात ते फक्त डायरेक्ट जसं पानावर कीट असेल तर डायरेक्ट त्यांच्यावर पडलं तर ते मरतात. आणि जे कॉन्टॅक्ट आहे हे आहे सिस्टमॅटिक, ते आपल्या गोळीसारखे कामे करतात. जशी आपण काही गोळी अँटीबायोटिक वगैरे घेतली आणि ती शरीरात जाऊन पूर्ण शरीरामध्ये पसरते, तसेच सिस्टमॅटिक जे असते इन्सेक्टिसाईड ते पानाद्वारे जाऊन पूर्ण झाडाच्या पाने पाते फुलांमध्ये जाऊन तिथून काम करते. आणि जे कॉन्टॅक्ट असते ती तसंच आहे, जसं आपण मलम लावतो, आपल्या जखम झाली आपल्याला तिथं मलम लावतो आणि त्यामुळे ती बरी होते. तसंच स्पर्शीय कीटकनाशक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड काम करत असते. आणि सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड हे डायरेक्ट झाडांच्या शरीरात जाऊन पूर्ण झाडामध्ये जाऊन हळूहळू काम करत असते मित्रांनो. तर दोन्ही प्रकारचे जे इन्सेक्टिसाईड आहे हे प्रभावी असतात. काही असे बी इन्सेक्टिसाईड आहे जे स्पर्शीयसुद्धा आहे आणि सिस्टमॅटिकसुद्धा आहे, कॉन्टॅक्टसुद्धा आहे आणि सिस्टमॅटिकसुद्धा आहे. म्हणजे दोन्ही स्पर्शीय आणि आंतरप्रवाही अशा दोन्ही प्रकारचे मोड ऑफ ॲक्शन त्यांचे आहेत. तर असे पण कीटकनाशक जर आपण फवारले, त्यांची थोडी प्राईस जास्त असते, पण असे जर कीटकनाशक आपण फवारले तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट कपाशीवर अन्य पिकांवर पाहायला मिळतं मित्रांनो. तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर माझा नंबर तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही फोन करून विचारू शकता, किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा आपले प्रश्न आपण सांगू शकता, मांडू शकता. त्यांच्यावर लवकरच उत्तर देण्याचा किंवा त्यांना रिप्लाय देण्याचा आमची टीम प्रयत्न करते. जवळपास खूप सारे शेतकरी प्रश्न विचारतात. तुम्हालाही कोणत्या प्रकारचे कोणत्याही पिकाबद्दल जो माझ्या अनुभवाचे पीक आहेत असे त्यांच्याबद्दल जर मला तुम्ही प्रश्न विचारला तर मी नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर धन्यवाद मित्रांनो.